माई मम दृष्टिया तुरे तो बाळ मला दाखव कसा आहे माझा बाळ मला बघू दे माझी दृष्टी आतुरली आहे माई कधी मी त्याला भेटेल कधी मी त्याला उचलून घेईल अशी अवस्था माझी झाली ना माई आई अगं दाखव ना तो बाळ कुठे आहे ती माई सांगते आठव माई दिली होती 12 वर्षापूर्वी माई आठव माई दिली होती 12 वर्षापूर्वी मम शब्द ना जाई वाया आठव माई दिली होती विभूती 12 वर्षापूर्वी कोटे मालक माई मम दृष्टी अतुरले माई दाखव अरे कसं आहे माझं बाळ माई अरे दाखव ना ती माई सांगते मला पुत्र झाला नाही हो मी दाखवणार कुठून अगं माई 12 वर्षावरून मी आलो होतो 12 वर्षावरून मी तुला विभूती दिली होती माई अगं दाखव आणि मग मात्र त्या माईला आठवलं 12 वर्षापूर्वी एक योगी एक संन्यासी एक महात्मा एक तपस्वी माझ्या दारामध्ये आला होता त्याने विभूती दिली होती मी 4 चौघींचं ऐकलं आणि ती विभूती फेकून दिली मी तो बाळ चुकून दाखव आता दाखवू शकत नाही पण या संन्यासाला या योग्याला या महात्म्याला खरं बोलावं लागेल आणि मग मात्र ती माई मच्छिंद्रनाथ महाराजांना सांगते स्वामी महाराज क्षमा करा महाराज ती विभूती मी ग्रहणच केली नाही अगं काय केली ती विभूती मी दिलेला शब्द आहे मी संजीवन मंत्राने विभूती जपून दिलेली आहे सूर्यवीर्याचं आव्हान करून दिलेली विभूती आहे माझा शब्द खाली जाणार आहे या ब्रह्मदेवाचा शब्द वाया जाऊ शकतो पण माझा शब्द वाया जाणार नाही आणि मग मात्र ती विभूती त्या ठिकाणी सांगली ना ती जागा मला दाखव आणि मग मात्र त्या वेळेला त्या समयाला ती माई पुढे पुढे जाऊ लागली पुढे जाऊ लागली पुढे पुढे जाऊ लागली आणि जात असताना ती ज्या ठिकाणी 12 वर्षापूर्वी ती विभूती टाकली होती ना महाराज त्या ठिकाणी ती माई आली आणि त्या ठिकाणी ती माई येऊन ती जागा दाखवते स्वामी महाराज याच ठिकाणी ती विभूती मी टाकली या ठिकाणी ती विभूती मी टाकली आणि मग मात्र त्या वेळेला त्या समयाला मच्छिंद्रनाथ महाराज आवाज देतात अरे 12 वर्ष गोरक्षामध्ये राहिला तव नाव असे गोरक्षे ये लवकरी झडकरी बाहेरी स्वामी गोरक्ष कायाने माझ्या विभोवून गेली आहे डोई असे भार माझ्या डोक्यावरती भार आहे हा भार जरा कमी करावा आणि मग मात्र त्या वेळेला त्या समयाला तो भार जरा कमी करण्यात आला सूर्य किरण त्यामधून बाहेर पडू लागली ते तेज बाहेर पडू लागलं आणि दिव्याचा एक बालक त्यामधून बाहेर येतो चैतन्य गोरक्षनाथ महाराज की चैतन्य गोरक्षनाथ महाराज